पहिला प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे. एक व्यक्ती एका स्थिर एस्केलेटरवर खालून वर जाण्यासाठी 15 सेकंदांचा वेळ घेतो. परंतु जर एस्केलेटर सुद्धा खालून वरच्या दिशेने जात असेल तर त्याला 12 सेकंदांचा वेळ लागतो. जर एस्केलेटरचा वेग हा 2 स्टेप्स पर सेकंद असेल तर त्या एस्केलेटरला एकूण पायऱ्या किती? हा आपल्याला विचारलेला बेसिक क्वेश्चन आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा प्रकारचं उदाहरण सोडवत असताना एक छोटंसं काम करायचं आहे. काम असं आहे जनरली की एक आकृती तुम्हाला काढावी लागणार, एक डायग्राम काढून ठेवा. एक्झामला डायग्राम नाही काढले तरी चालणार आहे, फक्त आपण जरा बघूया नेमकं घडतं काय. आता एक व्यक्ती एका स्थिर एस्केलेटरवर खालून वर जाण्यासाठी 15 सेकंदांचा वेळ घेतो. म्हणजे याचा अर्थ असा, जर हा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे, पहिली केस अशी की जिना बिलकुल स्थिर आहे, तर या स्थिर जिन्यावरती याला खालून कुठे जायचं आहे? वर जायचं आहे. आणि याला वेळ किती लागतो? 15 सेकंद. ओके. मात्र त्यावेळेला जो जिना आहे तो बिलकुल हलत नाही, तो जिना कसा? स्थिर जिना आहे. आणि पुढे म्हटलंय की जर एस्केलेटर सुद्धा खालून वर जातोय, ओके, म्हणजे हा जो एस्केलेटर याची डायरेक्शन सुद्धा खालून वर असेल तर ऑब्व्हियस यार मग याला हेल्प होणार आहे ना एस्केलेटरची. आणि याला किती वेळ लागतोय? मग या केसमध्ये याला लागतोय फक्त 12 सेकंदांचा वेळ. मग आपण एक काम करूया, आपण याला केस 1 म्हणूया तात्पुरता आणि आपण याला म्हणूया केस 2. नवीन नाव देतो केस 1 केस 2. मागची केस 1 आणि केस 2 नाही, लक्षात ठेवा. सो नाव मग आता विचार करा, या केसमध्ये नेमकं होणार का? या उदाहरणात नेमकं होणार का? मित्रांनो, 2 वेगवेगळ्या केसेस आहे. ज्या वेळेला जिना स्थिर होता त्यावेळेला हा चढतोय आणि ज्या वेळेला जिना सुद्धा खालून वर जातोय त्यावेळेला हा चढतोय. मग घडतं काय? जर विचार केला थोडासा तर एक गोष्ट तुम्हाला समजणार आहे की हा व्यक्ती इथून इथे जातोय, म्हणजे हे एवढं अंतर पार करतोय की नाही. ज्या वेळेला हा एकटा चढतो त्यावेळेला हा इथून तर एवढं अंतर पार करतो, करेक्ट आहे, इथून एवढं अंतर हा पार करतो. आणि ज्या वेळेला हा जिन्याच्या सोबत जातो वरती तरी पण हा इथून एवढं अंतर पार करतो. म्हणजे याचा अर्थ असा, या केसमध्ये दोन्ही केसमध्ये ज्या दोन्ही आपण केस बघतोय तर दोन्ही केसमध्ये अंतर कसं आहे? दोन्ही केसमध्ये अंतर समान आहे. दोन्ही केसमध्ये अंतर कसं आहे? समान आहे. मग जर दोन्ही केसमध्ये अंतर समान आहे तर मला असं लिहिणं, अंतर म्हणजेच काय? तर मी इथे लिहितो डिस्टन्स बरोबर डिस्टन्स मी असं म्हणतो. ओके. मग इथे मी लिहितो डिस्टन्स पहिल्या केसमधलं आणि डिस्टन्स दुसऱ्या केसमधलं. मग डिस्टन्सचं सूत्र काय? तर स्पीड म्हणजे वेग, स्पीड गुणिला टाईम, स्पीड इंटू टाईम पहिल्या केसमध्ये, आणि दुसऱ्या केसमध्ये हे स्पीड इंटू टाईम. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे? पहिल्या केसमध्ये फक्त व्यक्तीच चढतोय ना, पहिल्या केसमध्ये फक्त व्यक्ती चढतोय आणि म्हणून फक्त पहिल्या केसमध्ये त्या व्यक्तीचा वेग येणार आहे. मग व्यक्तीचा वेग किती आहे? बिलकुल माहिती नाही आपल्याला. ओके. या केसमध्ये आपल्याला बिलकुल माहिती नाही आणि म्हणून आपण एक काम करूया, हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा वेग मी लिहितो आहे x स्टेप्स पर सेकंद. मी हे काय केलं आहे मित्रांनो? ॲझ्युम केलं आहे. हे मी काय करतोय? ॲझ्युम करतोय की त्या व्यक्तीचा वेग किती आहे? एका सेकंदाला तो x पायऱ्या चढतोय. हां, म्हणून या ठिकाणी स्पीड आहे व्यक्तीचा x स्टेप्स पर सेकंद आणि ज्यावेळेला तो स्वतः वैयक्तिक चढतो त्यावेळेला त्याला वेळ किती लागतो रे? 15 सेकंदांचा. बरोबर. आता या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये हा व्यक्ती ते जिन्याच्या सोबतीला चढतोय ना, ते जिन्याच्या सोबतीला चढतोय. ओके. म्हणून आपण मागच्या केसमध्ये शिकलोय की ज्या वेळेला व्यक्ती आणि जिना सारख्याच दिशेने वर चढतात तर त्यांना एकमेकांचा आधार होतो आणि म्हणून त्या केसमध्ये स्पीड लिहिताना व्यक्तीचा वेग प्लस जिन्याचा वेग दोघांना ॲड करावा लागणार. आणि म्हणून या केसमध्ये जो स्पीड लिहायचा आहे तो स्पीड किती असणार आहे? व्यक्तीचा वेग प्लस जिन्याचा वेग x + 2 स्टेप्स पर सेकंद. आणि या केसमध्ये ज्यावेळेला तो वर जातो त्यावेळेला त्याला वेळ किती लागतोय? 12 सेकंदांचा. ऑब्व्हियस यार वेळ कमी लागेल कारण जिन्याची त्याला हेल्प झाली, एस्केलेटरची हेल्प झालेली. तुम्ही बघत असाल तर मी या ठिकाणी स्वतःहून मुद्दाम
एकक लिहिलेत, युनिट्स लिहिलेत, स्टेप्स पर सेकंद सेकंद, स्टेप्स पर सेकंद सेकंद. आज जर तुम्ही घरी अभ्यास करत असाल मित्रांनो, जे मी तुम्हाला शिकवतो याचा अभ्यास घरी करायचा आहे, एक्झामला डिरेक्टली सोडवायचं आहे, एक्झामला डायरेक्ट तुम्हाला हे लिहायचं आहे. पण तुम्ही समजून घ्या, जर तुमचे बेसिक फंडे क्लिअर असतील ना, तर उदाहरण कितीही किचकट फिरवून आलं तर तुमचा फंडा जर कधी क्लिअर असेल तुम्ही कोणतेही उदाहरण सॉल्व्ह करू शकतात. मग विचार केला तर स्टेप्स पर सेकंड इकडचं आणि इकडचं कॅन्सल होतं, इकडून आणि इकडून हा देखील कॅन्सल होतो. मग राहतं काय 15x आणि इथे x+2 गुणिला 12. आता मी कशाला जास्त सोडवत बसू, मला कळतं ना 15 आणि 12ला 3ने भाग जाणार आहे, तर मी इथे लिहितो ना 3×5 = 15 आणि इथे लिहितो मी 3×4 = 12. काम सोपं करतोय. सो 5 गुणिला x किती होतात 5x बरोबर. आता हा 4 गुणिला x किती होतात 4x + 4 × 2 = 8. आता ज्याला x लागलाय त्याला एका साईडला घेऊन या. सो 5x - 4x = 8 आणि म्हणून x = 8. एक्सची किंमत किती आली आहे, एक्सची किंमत आली 8 आणि तुम्ही एक्सला काय म्हटलं होतं व्यक्तीचा वेग, आणि म्हणून त्या व्यक्तीचा जो वेग आहे त्या व्यक्तीचा वेग आपण ॲझ्युम केला होता x, म्हणजेच तो आला 8 स्टेप्स पर सेकंद. तो व्यक्ती एका सेकंदाला 8 पायऱ्या वर जातो. इथपर्यंत ओके झालं. मला विचारलं जातं आहे तर त्या एस्केलेटरला एकूण पायऱ्या किती, एस्केलेटरला एकूण पायऱ्या किती, मला पायऱ्या विचारतायत ना तुम्ही. मला जर तुम्ही पायऱ्या विचारत असणार तर याचा अर्थ काय, पायऱ्या मीन्स डिस्टन्स ना, म्हणजे याचा अर्थ असा आपल्याला विचारलं आहे एकूण पायऱ्या किती. सो एकूण पायरी = अंतर, आणि अंतराचं सूत्र काय आहे वेग गुणिला वेळ. मी दोन्ही लँग्वेजमध्ये याच्यासाठी लिहितोय की भरपूर मुलांना डिफिकल्टी येऊ नये म्हणून. अंतर बरोबर काय वेग गुणिला वेळ. हा मग 2 केस आहेत, केस 1 केस 2. कोणतीही केस वापरूया, इकडची केस घेऊया. म्हणजे ज्यावेळेला माणूस चढतो तर माणसाचा वेग किती आहे 8 स्टेप्स पर सेकंद. जो व्यक्ती आहे तो व्यक्ती एका सेकंदामध्ये 8 पायऱ्या जातो. इथून ज्यावेळेला तो जातो त्यावेळेला तो एका सेकंदाला 8 पायऱ्या जातो, कारण आपल्याला वेग मिळाला. आणि त्याला वेळ किती लागतो 15 सेकंदांचा. आणि त्याला वेळ किती लागतो 15 सेकंदांचा. बघा हा सेकंद छेदामध्ये सेकंद आणि सेकंद हा कॅन्सल होतो आणि 15 गुणिला 8, 15×8 = 120. म्हणजे जे उदाहरण आपल्याला दिलं आहे त्या उदाहरणामध्ये जो जिना वापरला आहे त्या जिन्याला एकूण पायऱ्या किती आहेत, त्या जिन्याला आहेत 120 पायऱ्या. ओके ठीक. चला दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा कसा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये म्हटलंय की वरच्या दिशेला जाणाऱ्या एस्केलेटरवरून एका व्यक्तीला खालून वर जाण्यात 30 सेकंद लागतात. एक एस्केलेटर आहे, जो एस्केलेटर कुठे चालला आहे, तो एस्केलेटर आहे खालून वर चालला आहे. ओके, वरच्या दिशेला जाणाऱ्या एस्केलेटरवरतून एका व्यक्तीला खालून वर जाण्याचा एक व्यक्ती आहे खालून वर चालला आहे. म्हणजे एस्केलेटरच्या सोबतीला जर कधी गेला, समजा हा एस्केलेटरची डिरेक्शन ही सरळ आणि हा व्यक्ती पण वर चालला आहे. ओके हां ओके. सो त्याला किती वेळ लागतोय, त्या व्यक्तीला वेळ लागतोय 30 सेकंदांचा. त्याच वर सरकणाऱ्या जिन्यावरतून, तो जो जिना वर सरकतोय त्याच वर सरकणाऱ्या जिन्यावरून खाली उतरण्यास त्या व्यक्तीला 90 सेकंदांचा वेळ लागतो. बघा आता तुम्हाला कंडिशन काय दिली, जिना जो आहे तो वरच सरकतोय आणि सांगितलंय की जर तो व्यक्ती वरतून खाली येत असेल तर अशा केसमध्ये त्याला वेळ किती लागतोय 90 सेकंदांचा. पहिल्या केसमध्ये व्यक्ती जर जिन्याच्या सोबत वर चढला तर 30 सेकंदांचा वेळ घेतो, आणि दुसऱ्या केसमध्ये जर जिना वरच चालला आहे आणि व्यक्ती जर वरती उभा आहे वरतून खाली यायचं आहे तर त्याला वेळ किती लागतोय 90 सेकंदांचा. जर दोन्ही परिस्थितीत व्यक्तीचा वेग समान असेल, जर दोन्ही परिस्थितीत व्यक्तीचा वेग कसा असणार आहे समान असेल, तर एस्केलेटर बंद असताना त्या व्यक्तीला खालून वर जाण्यास किती वेळ लागेल लक्षात ठेवा. तर ज्यावेळेला एस्केलेटर बंद असणार आहे म्हणजे स्थिर जिना ज्यावेळेला तो होईल त्यावेळेला हा व्यक्ती स्वतः जर खालून वर चढणार तर किती वेळ तो पोहोचणार त्या ठिकाणी. आलं लक्षात, एकदम सिंपल गोष्ट आहे. सो पुन्हा आपण एक काम करूया, इकडची जी गोष्ट आहे आपण त्याला सहज एक केस 1 म्हणूया आणि इकडची जी गोष्ट आहे त्याला आपण केस 2 म्हणूया. या प्रकारच्या उदाहरणांमध्ये नाही काम करा, नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्टन्स सेम आहे. हा या जिन्याच्या सोबत वर जाऊ द्या किंवा हा उलट दिशेने खाली उतरू द्या, अंतर तर तेवढंच पार करणार, जिना तर तेवढाच उतरायचा आहे ना. सो अगेन या ठिकाणी जे अंतर आहे ते अंतर कसं आहे, अंतर समान आहे.
दोन्ही केसमध्ये अंतर कसं आहे? समान आहे. हा, मग आता विचार करा, जर अंतर समान आहे तर मग आपण लिहितो कसं? अंतर बरोबर अंतर. जरा समजावं सगळ्यांना म्हणून लिहितोय अंतर बरोबर अंतर. मग आता अंतराचं सूत्र काय असतं आपलं? वेग गुणिला वेळ पहिल्या केस करता आणि नंतर वेग गुणिला वेळ दुसऱ्या केस करता. एक गोष्ट आहे पण मित्रांनो, या ठिकाणी जर थोडा विचार कधी केला तर या ठिकाणी आपल्याकडे माणसाचा वेग फक्त समान दिला आहे, मात्र काय आहे ते माहिती नाही ना. माणसाचा वेग माहिती आहे ना, जिन्याचा वेग माहिती आहे. सो आपण एक काम करूया, आपण असं इथे ॲझ्युम करूया. ओके, सो ॲझ्युम करतो मी या ठिकाणी की जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा वेग मी एक्स घेतो, एक्स स्टेप्स पर सेकंद लिहितो आणि तो जो जिना आहे त्या जिना जो आहे त्या जिन्याचा वेग मी लिहितो आहे वाय स्टेप्स पर सेकंद. ज्या गोष्टी दिल्या नाही मला त्या ॲझ्युम करावं लागल्यात, मी त्या मानल्यात. चला तर मग आता जाऊया. सो पहिल्या केसमध्ये जरा व्यवस्थित बघा, माणूस स्वतः चढत चालला आहे ना आणि जिना पण वर चालला आहे, म्हणजे दोघांना एकमेकांची हेल्प होते. म्हणून या केसमध्ये जो वेग वापरायचा तो वेग कसा असणार आहे? माणसाचा वेग प्लस जिन्याचा वेग. आता मी या ठिकाणी एकक नाही लिहित बसणार, कारण एकक दोन्ही साईडला कॅन्सल होतात मागच्या केसनुसार. आणि वेळ किती लागतो? 30 सेकंदांचा. बरोबर. या केसमध्ये व्यक्ती वरतून खाली येतो आणि जिना मात्र वर चालला ना, अपोजिट आहे म्हणजे मायनस. आणि वेळ किती लागतोय? 90. सो अगेन सेम थिंग, पाढापाठ आहे. 30 एकक 30, 30 त्रिक 90. हा झाला एक्स प्लस वाय आणि हा होतो 3x मायनस 3y. सो मायनस 3y जर या साईडला आला तर प्लस वाय होणार आणि हा प्लस एक्स तिकडं पाठवून द्यायचा आहे. सो किती होणार आहे बघा, या साईडला लिहितो. हेन्स हा होणार y प्लस 3y, म्हणजे हा किती होणार आहे? 4y आणि 3x मधून x गेला 2x आणि म्हणून xची व्हॅल्यू किती येते? 2y. ओके, सो एक्सची किंमत किती आली? 2y. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी एक्सची किंमत ही वायच्या स्वरूपात आली, ती जशी आली तशी येऊ द्या. ओके, चिंता नाही करायची, ते बरोबर आहे. आपल्याला काय विचारतोय? आपल्याला विचारतो वेळ. मग जर हा आपल्याला वेळ विचारतो आहे तर वेळेचं सूत्र काय? वेळ म्हणजेच काय? अंतर छेदाला वेग. म्हणजे जर तुम्हाला वेळ सोडवायची असेल, वेळ काढायची असेल, जर तुम्हाला टाईम फाइंड आउट करायचा असेल तर तुमची पूर्तता काय? तुम्हाला अंतर माहिती असलं पाहिजे आणि तुम्हाला वेग माहिती असलं पाहिजे. अंतर म्हणजेच काय? वेग आणि वेळेचं सूत्र. आणि वेग तर तुमच्याकडे आता आहे, तुमच्याकडे एक्सच्या फॉर्मॅटमध्ये वेग आहे, तुम्ही एक्समध्ये लिहा किंवा वायमध्ये लिहा. आणि म्हणून या ठिकाणी मी लिहितोय वेळ बरोबर, मी तेच सूत्र या ठिकाणी लिहितोय, अंतर छेदाला वेग. ओके, अंतर काय? अंतर दोन केसमधलं. हे अंतर एका केसचं, अंतर दुसऱ्या केसचं, कुठलंही घ्या. लेट्स मी पहिल्या केसचं अंतर उचलतो. पहिल्या केसचं अंतर म्हणजे हे अंतर, लक्षात ठेवा हे अंतर एवढं, एक्स प्लस वाय गुणिला 30 हे अंतर आहे, लक्षात ठेवा हे डिस्टन्स आहे. छेदाला वेग. आता विचार करा, वेग लिहायचा आहे छेदाला तर आपल्याला कोणाचा आहे? त्या व्यक्तीला खालून वर जायला ना, त्या व्यक्तीला जायचं आहे ना, म्हणून त्या व्यक्तीचा वेग लिहावा लागणार आहे. मग व्यक्तीचा वेग किती आला? आपण व्यक्तीचा वेग किती घेतला होता? एक्स. आणि म्हणून या ठिकाणी व्यक्तीचा वेग आहे एक्स. ओके, सो आता पुढे बघा, मग एक्सची व्हॅल्यू किती तुमच्याकडे? 2y. सो 2y जर या ठिकाणी पुट केला, सो 2y प्लस वाय मल्टिप्लाइड बाय 30 आणि खाली एक्सची व्हॅल्यू आहे पुन्हा 2y. सो किती होईल? हा होणार 3y गुणिला 30 छेदाला 2y. वाय वाय कॅन्सल, बे एक बे, इथे आले 15 आणि 15 त्रिक 45. ॲन्सर किती आलं आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर या व्यक्तीला, हा व्यक्ती जर जिना स्थिर ठेवला, जर जिना आपण थांबवला आणि जर त्याला म्हटलं की चल तू वर जा, तर त्याला 15 सेकंद लागतील तो जिना वर जाण्यासाठी. त्याला जिन्यावर चढण्यासाठी. आलं लक्षात? ओके, सो चला तिसरा प्रश्न बघूया. ओके, सो नाव थर्ड क्वेश्चन. बघा तिसरा प्रश्न काय? सो तिसरा प्रश्न असा आहे की एक एस्केलेटर त्याच्या समान वेगाने खाली येत आहे. एक एस्केलेटर त्याच्या समान वेगाने कुठे येत आहे? एक एस्केलेटर खाली येतोय, खाली येतोय. ठीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्या एस्केलेटरवरून खाली चालत येते, जेव्हा एखादी व्यक्ती त्या एस्केलेटरवरून खाली चालत येतो तेव्हा त्याला 60 सेकंद लागतात आणि पळत आला तर त्याला किती सेकंद लागतात? 40 सेकंद लागतात.
लक्षात ठेवा काय सांगितलं गेलं आहे. एक एस्केलेटर आहे आणि जो एस्केलेटर आपण बघतोय हा एस्केलेटर जर समजा त्याच्या समान वेगाने खाली येतोय, एस्केलेटर कुठे येतोय, एस्केलेटर येतोय खाली. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती त्या एस्केलेटरवरतून व्यक्ती या ठिकाणी आहे, ओके, आणि ही व्यक्ती दोन केसेसनुसार येते, पहिली केस आणि ही दुसरी केस. पहिल्या केसमध्ये हा येतो आहे चालत आणि दुसऱ्या केसमध्ये हा येतो आहे पळत. सांगितलं काय गेलं, जर हा व्यक्ती वरतून खाली चालत आला, तर त्याला वेळ किती लागतो, चालताना 60 सेकंद घेतो. आणि वरतूनच जर कधी खाली पळत आला तर याला वेळ किती लागतोय, 40 सेकंदांचा. दोन्ही केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तीच गोष्ट आहे की जिनासुद्धा वरतून खाली येतोय आणि व्यक्तीसुद्धा वरतून कसा येतोय, खाली येतोय. ओके. पुढे म्हटलंय चालताना तो 20 पायऱ्या उतरतो. म्हणजे ज्या वेळेला हा व्यक्ती खाली चालून उतरतो, ज्या वेळेला तो खाली जमिनीवरती येतो त्यावेळेला तो किती पायऱ्या उतरतोय, चालताना 20 पायऱ्या उतरतो. आणि पळताना किती पायऱ्या उतरतोय, पळताना उतरतोय 30 पायऱ्या. ठीक आहे. तर विचारलंय तर त्या एस्केलेटरला एकूण पायऱ्या किती, तर जो जिना आहे त्या जिन्याला एकूण पायऱ्या किती असं विचारलं आहे. सो अगेन सेम थिंग, पुन्हा मुद्दा तोच आला, पण थोडंसं उदाहरण जरा वेगळं आहे मित्रांनो. जर विचार केला तर सगळा खेळ असा आहे, थोडं व्यवस्थित बघा. हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती ज्या वेळेला चालून खाली येतो ना तर त्यावेळेला त्याला वेळ किती लागतो, 60 सेकंदाचा. मात्र ज्या वेळेला त्याला 60 सेकंदाचा वेळ लागतो ना, त्या 60 सेकंदांमध्ये जिना थांबलेला नाही आहे. लक्षात ठेवा, जिनासुद्धा 60 सेकंदात वरतून खालीच उतरतोय. म्हणजे 60 सेकंदांमध्ये जिनासुद्धा वरतून खाली येतोय. आणि ज्या वेळेला तो पळत येतो, रनिंग करत येतो, समजा थोडा धावत येतो, त्यावेळेला त्याला 40 सेकंद लागतात. आणि त्या केसमध्ये सुद्धा जिना वरतून खाली येतोय. म्हणजे दोन्ही केसमध्ये जिना चालतोय, दोन्ही केसमध्ये जिना काय होतोय, जिना वरतून खाली येतोय, हे लक्षात ठेवा. ओके. आता आपल्याला नेहमीनुसार एक गोष्ट माहिती आहे की अंतर कसं असतं, समान. अंतर समान आहे, अंतर दोन्ही केसमध्ये काय आहे, अंतर समान आहे. ओके. आता अंतर समान असेल तर एक काम आपल्याला करणं फार गरजेचं आहे. जरा विचार करा, चालतानाचं काय होतं, चालत असताना तुम्ही विचार करा, ज्या वेळेला तो व्यक्ती चालतोय, तो व्यक्ती चालताना स्वतःहून किती पायऱ्या चालतोय, 20 पायऱ्या फॉर एक्झाम्पल. म्हणजे 1 2 3 अशा काहीतरी तो पायऱ्या उतरतो, 20 पायऱ्या उतरतोय. तो स्वतःहून 20 पायऱ्या चालतोय बरं का, लक्षात ठेवा, तो स्वतःहून 20 पायऱ्या चालतोय. पण तो स्वतःहून 20 पायऱ्या चालला म्हणजे तो डायरेक्ट खाली नाही आला, लक्षात ठेवा. त्याच वेळेला एस्केलेटरने त्याला मदत केली आहे, तो स्वतःहून 20 पायऱ्या चाललाय. लक्षात ठेवा, तो स्वतःहून किती पायऱ्या चाललाय, तो स्वतःहून व्यक्ती चाललाय 20 स्टेप्स प्लस आणि आणखी ज्या काही पायऱ्या चाललेल्या आहेत, तो पायऱ्या कोण चाललाय, जिना चाललेला आहे. लक्षात ठेवा, या स्टेप्स कोणाच्या आहे, या स्टेप्स एवढ्या पायऱ्या तो व्यक्ती उतरलाय 60 सेकंदात. 60 सेकंद घेतलेत त्याने. ओके. म्हणजे घटना 60 सेकंदात घडलेली. 60 सेकंदामध्ये हा व्यक्ती वरतून खाली आला, मात्र हा स्वतः 20 पायऱ्या उतरला 60 सेकंदात. आणि त्याच 60 सेकंदामध्ये हा जिनासुद्धा वरतून खाली आला. पण आपल्याला हे नाही माहिती की जिना किती पायऱ्या उतरला. आपल्याला फक्त एवढंच माहिती की माणूस फक्त 20 पायऱ्या उतरला. म्हणजे एवढं अंतर जर आपण गृहीत धरलं तात्पुरता, तर एवढं अंतर उतरला माणूस आणि एवढं जे अंतर आहे ती मदत केली आहे जिन्याने आणि मग तो खाली उतरला. मग आता मेन मुद्दा असा आहे की जिना किती अंतर चालला ते नाही ना माहिती, जिना किती अंतर चालला ते नाही माहिती. मग अंतराचं सूत्र काय, तर अंतर म्हणजे काय असतं, विचार करा. सो अंतर म्हणजे ज्यावेळेला आपण लिहिणार आहे, अंतराचं सूत्र आहे वेग गुणिला वेळ. जो जिना आहे, जिन्याचा वेग तर बिलकुल नाही माहिती. मग एक काम करूया, जो जिना आहे त्या जिन्याचा आपण काय घेऊया, जिन्याचा मी या ठिकाणी लिहितोय वेग. जिन्याचा वेग घेतला समजा मी x स्टेप्स पर सेकंद. लक्षात ठेवा व्यवस्थित, जो जिना आहे त्या जिन्याचा वेग किती आहे, एका सेकंदाला 1 स्टेप्स. आता बघा, 60च सेकंदांमध्ये 2 घटना घडत आहेत. हा 20 पायऱ्या खाली उतरतोय प्लस जिनासुद्धा खाली उतरतोय, जिनासुद्धा काहीतरी पायऱ्या स्वतःहून खाली उतरतोय.
हां, मग आता मला तो किती पायऱ्या उतरतो ते मला माहिती नाही, पण मला माहिती मला अंतर काढायचं आहे, किती पायऱ्या उतरतो. मग जिन्याचा वेग किती आला? जिन्याचा वेग आहे x स्टेप्स पर सेकंद आणि ही घटना किती वेळात घडते? 60 सेकंदात. म्हणून सेकंद सेकंद जर कधी गेले तर जिन्याने किती स्टेप्स उतरल्यात खाली? 60x. म्हणजे चालत असताना घटना काय घडली? तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती 20 स्टेप्स चालला आणि जो जिना आहे तो किती स्टेप्स चाललाय? 60x स्टेप्स. या ज्या गोष्टी आहेत या स्टेप्स आहे व्यक्तीच्या आणि या एवढ्या पायऱ्या कोणाच्या आहे? जिना जो एस्केलेटर आहे त्याच्या. या गोष्टी जर तुम्हाला समजल्यात तर टॉपिक कळाला, म्हणजे हा प्रश्न कळाला, लक्षात ठेवा. ओके. सो नाव अगेन, आता हे झालं चालताना. मग पळतानाची गोष्ट काय? पळताना काय आहे? पळताना बघा बरं का काय, अगेन पळत असताना हा किती उतरतो? बघा, पळताना हा 3 पायऱ्या उतरतो. सॉरी 3 नाही हां, पळताना हा 30 पायऱ्या उतरतो. म्हणजे पळताना हा स्वतःहून 30 पायऱ्या म्हणजे 30 स्टेप्स उतरतो. प्लस अगेन सेम थिंग त्याच 40 सेकंदामध्ये म्हणजे 40 सेकंदांमध्ये हा काहीतरी 30 पायऱ्या उतरतो आणि जिना त्याला अजून हेल्प करतो, जिना त्याला खाली सोडतो. म्हणजे जिनासुद्धा तेवढ्याच 40 सेकंदात काहीतरी पायऱ्या खाली उतरतो मित्रांनो, काहीतरी पायऱ्या. अगेन सेम थिंग, मग जिन्याचं जर अंतर कधी काढायचं आहे, जिना किती पायऱ्या उतरतो, पुन्हा जिन्याचा वेग x स्टेप्स पर सेकंद गुणिला, मात्र वेळ किती घेतोय? 40 सेकंदांचा. मग जसं इथे 60x आलं, इथे काय येणार आहे? 40x. या ठिकाणी काय येणार आहे? 40x स्टेप्स. ओके, समजतंय? सो नाव आता मग या ज्या आहेत या पुन्हा कोणाच्या आहेत? त्या व्यक्तीच्या. आणि या ज्या स्टेप्स आहेत या कोणाच्या आहेत? त्या जिन्याच्या. तुम्ही विचार करा, अंतर तर सेमच आहे, कारण दोन्ही केसमध्ये पळत असताना पण तो खालून वरतून खाली आला आहे, पळत असताना सुद्धा तो वरतून खाली आला आणि चालत असताना सुद्धा वरतून खाली आला आहे. म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर तर दोन्ही केसमध्ये कसं कापलं आहे? दोन्ही केसमध्ये अंतर एकदमच सारखं आहे. सो अगेन सेम थिंग. सो फक्त या ठिकाणी लिहूया आपण हे 20 स्टेप्स प्लस 60x चालतानाचं अंतर आणि पळतानाचं अंतर 30 स्टेप्स प्लस 40x. हे कसं आहे? हे एकदम सेम. सो 40x जे आहे त्याला इकडे घेऊन या. सो 60xमधून 40x जातील तर राहणार 20x आणि हा प्लस 20 जर तिकडे कधी गेला तर तो किती राहणार आहे? सॉरी 10 फक्त. आणि म्हणून xची किंमत किती येणार आहे? 10/20 आणि म्हणून x येणार आपला 1/2. x किती येणार? 1/2. बस झालं, xची किंमत आली. तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला विचारतो एकूण पायऱ्या किती. एकूण पायऱ्या म्हणजे काय? अंतर ना, अंतर किती. कुठलं घ्या, पळतानाचं घ्या किंवा चालतानाचं घ्या, काही घ्या. लेट्स आपण घेऊया चालताना किती पायऱ्या? 20 स्टेप्स हा उतरला आणि 60x जिना उतरला. म्हणून 20 प्लस 60 गुणिला xची किंमत किती येते रे? अर्धा. सो 2×1=2 आणि या ठिकाणी येतात 30 आणि 20 प्लस 30 किती होतात? हे 50. म्हणजे जिन्याला एकूण पायऱ्या किती झाल्या? जिन्याला 50 पायऱ्या. तुम्हाला वाटलं हे वापरा, ओके. सो 30 प्लस 40x म्हणजे 40ची निम्मी किती होतात? 20. सो 20 प्लस 30 पुन्हा किती होणार आहे? 50. आय होप की प्रॉब्लेम तुम्हाला समजला असणार आहे. ठीक आहे. 4th प्रॉब्लेम. चला 4था प्रॉब्लेम बघूया. बघा मित्रांनो, प्रॉब्लेम का प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे अ आणि ब हे एका वर सरकणाऱ्या विद्युत जिन्यावरून जात आहे. आलं लक्षात? अ आणि ब हे 2 कॅरेक्टर आहेत. हे एका वर सरकणाऱ्या विद्युत जिन्यावरून म्हणजे एस्केलेटरवरतून वर जात आहे. अ आणि ब यांचा वर जाण्याचा वेग म्हणजे 2 कॅरेक्टर आहेत. या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे आणि या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. दोन्ही वर चाललेत. लेट्स से आपण याला ए म्हणूया आणि याला म्हणूया बी. हे दोन्ही वर चाललेत. पण एक गोष्ट आहे, वर सरकणाऱ्या जिन्यावरतून म्हणजे हा जो जिना आहे हा जिना देखील काय होतोय? हा जिनासुद्धा वरच्या दिशेला चालला आहे. ठीक आहे, हा जिना देखील वर चालला आहे. पुढे काय म्हणतोय जरा बघूया आपण. अ आणि ब यांचा वर जाण्याचा वेग 3 स्टेप्स पर सेकंद. म्हणजे अचा जो वेग आहे, अचा वेग काय आहे? 3 स्टेप्स पर सेकंद. एका सेकंदाला 3 पायऱ्या वर सरकतो. आणि बीचा किती दिलाय? 4 स्टेप्स पर सेकंद असा आहे. अ वर जाण्यासाठी 60 पायऱ्या जातो.
हा वर जाण्यासाठी म्हणजे ज्यावेळेला हा आहे, हा इथून इथे जाण्यासाठी तो स्वतःहून किती पायऱ्या सरकतोय? 60 पायऱ्या जातो. आणि वर जाण्यासाठी एकूण 64 पायऱ्या जातोय, लक्षात ठेवा. तर जिन्याला असणाऱ्या एकूण पायऱ्या किती? जिन्याला एकूण पायऱ्या किती आपल्याला विचारलंय. सो सगळ्यात आधी प्रश्न समजून घेऊया नेमकं काय. पहिली केस अशी आहे की हा जिना स्थिर नाही आहे, लक्षात ठेवा. हा जिना थांबलेला नाही, जिना खालून वर चाललाय आणि हे दोन्ही या खालून वर जाणाऱ्या जिन्यावर चाललेत, सोबत सोबत चाललेत. हा पण चालला, हा पण चालला. ए हा एका सेकंदाला 3 पायऱ्या चढतो आणि बी एका सेकंदाला 4 पायऱ्या चढतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, वर जाण्यासाठी 60 पायऱ्या जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर जाण्यासाठी किती पायऱ्या जातोय? 60. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हा त्या जिन्याला 60च पायऱ्या आहेत. लक्षात ठेवा, असा नाही आहे. जिना वर चाललाय म्हणजे याचा अर्थ 60पेक्षा पायऱ्या कशा आहेत जिन्याला? जास्त आहेत. 60पेक्षा पायऱ्या कशा आहेत जिन्याला? जास्त आहेत. कारण फक्त 60 पायऱ्या घेतोय आणि जिना वर चाललाय म्हणून जिना त्याला मदत करतोय. ठीक आहे. म्हणजे हा 60 पायऱ्या घेतोय प्लस जिना त्याला काहीतरी सरकवतोय पुढे. सेम. आणि जो आहे, वर जाण्यासाठी एकूण किती पायऱ्या घेतो? 64. म्हणजे जिन्याला 64 पायऱ्यापेक्षा जास्त पायऱ्या आहेत. लक्षात. म्हणजे जर मला विचारलं या ठिकाणी की एकूण पायऱ्या किती, तर एक गोष्ट तर क्लिअर होते की जिन्याला 64पेक्षा पायऱ्या जास्त आहे, 64 प्लस पायऱ्या आहेत. मुलांचा इथे सगळ्यात मोठा चुकीचा मुद्दा असा आहे, मुलांच्या चुका अशा होतात. एक गोष्ट समजून घ्या, हा 60 पायऱ्या जातो म्हणजे जिना चालूच आहे आणि त्या चालत्या जिन्यावरती हा स्वतःहून हा उपकार करतोय 60 पायऱ्या चढून, पण हा पूर्ण जिना नाही चढत आहे. मग त्याला मदत कोणाची होते? त्या जिन्याची. आलं लक्षात? मग आपण एक काम करू ना, आपण एक काम करूया, जो आहे त्या ला किती टाईम लागतो आपण चेक करूया. 60 पायऱ्या जायला, ला जायला हा 60 पायऱ्या चढायला किती वेळ घेतोय? वेळ ना. मग वेळेचं सूत्र काय असतं? टायमाचं सूत्र काय? सो माहिती आहे आपल्याला. सो टाईम म्हणजेच काय असतो? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग किती पायऱ्या चढला? 60 पायऱ्या. चढला 60 पायऱ्या आणि कितीच्या वेगाने जातो? 3 स्टेप्स पर सेकंड. सो स्टेप्स कॅन्सल, ते उलटं होईल ना. हा वर गेल्यानंतर सेकंड छेदाला स्टेप्स होणार म्हणून तो कॅन्सल होतो आणि सेकंड वर जाणार. म्हणजे याचा अर्थ असा की 3 आणि इथे येणार 20, म्हणजे 20 सेकंद. म्हणजे या ला खालून वर ज्यावेळेला 60 पायऱ्या जातो ना स्वतःहून, तर तो 60 पायऱ्या किती वेळ सरकतो? 20 सेकंदात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 20 सेकंदात फक्त नाही जात, त्या 20 सेकंदात जिना सुद्धा जातो. लक्षात ठेवा. म्हणजे हा जिन्यासोबत फक्त किती वेळेसाठी राहतोय? 20 सेकंदांसाठी. म्हणजे जिना पण 20 सेकंद काम करतोय आणि सुद्धा 20 सेकंद काम करतोय. सिमिलरली बीचा टायमिंग काय? बी हा किती पायऱ्या जातोय बघा? बी जातोय 64 पायऱ्या. बी जातोय 64 स्टेप्स आणि त्याचा वेग किती दिला आहे? तो एका सेकंदाला जातोय 4 स्टेप्स पर सेकंद. स्टेप्स कॅन्सल, 4 1 4 आणि इथे किती आले? 16 चोक 64, म्हणजे 16 सेकंद. म्हणजे बी हा 16 सेकंदात खालून वर पोहोचतो. म्हणजे 16 सेकंदामध्ये जिना पण चालला आणि तो व्यक्तीही चालला, बी पण चालला आणि 20 सेकंदामध्ये ए पण चालला आणि जिनाही चालला. याचं भान ठेवा व्यवस्थित. हा टायमिंग फक्त एकट्या एचा नाही आहे, हा 16 सेकंद एकट्या बीचा नाही आहे. या 20 सेकंदात आणि 16 सेकंदामध्ये काम कोणी केलेलं आहे? काम केलं आहे जिन्याने सुद्धा. ओके. सो अगेन दोन्ही केसमध्ये डिस्टन्स कसं आहे? दोन्ही केसमध्ये सेम. सो डिस्टन्स एने कापलेलं आणि डिस्टन्स बीने कापलेलं, ते डिस्टन्स कसं असणार आहे? सेम असणार आहे. द डिस्टन्स इज अ सेम इन बोथ द केसेस. सो अगेन आता मेन इश्यू असा आहे की इथे याच्यामध्ये तर काही स्पीड वगैरे दिलेला नाही. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही विचार करून सोडवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला एचा वेग माहिती आहे 3 स्टेप्स पर सेकंड आणि तुम्हाला बीचा पण वेग माहिती आहे 4 स्टेप्स पर सेकंड. मग एक काम करू ना, आपण जो जिना आहे त्या जिन्याचा वेग गृहीत धरूया. मग या ठिकाणी मी काम करतो, मी इथे लिहितो जिन्याचा वेग बरोबर मानूया x स्टेप्स पर सेकंड. मग आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाईम. हे ए साठी लिहितोय आणि इथे आहे स्पीड इंटू टाईम. हे कशा करता लिहितोय? बी साठी लिहितोय. मग विचार करा,
एचा स्पीड किती विचार करा. जिना पण वर जातो आणि ए पण वर जातो. आपण शिकलो काय, जर दोघांची दिशा सारखी असेल, जर जिन्याच्या सोबतीला वेग ती वर चढत असेल किंवा खाली उतरत असणार आहे, तर दोघांचा वेग ॲड होतो. आणि एचा काय वेग 3 आणि जिन्याचा काय घेतला x, म्हणून x+3 मल्टिप्लाइड बाय टायमिंग किती घेतात 20. बरोबर. या केसमध्ये बीचा वेग किती 4 आणि जिन्याचा वेग किती x+4 आणि दोन्ही किती वेळेसाठी वर्क करतात म्हणजे काम करतात 16 सेकंदांसाठी. ठीक आहे, मी सेकंद काही लिहित नाही. सो अगेन इथे 20 आला, इथे 16 आला. दोन्ही साईडला जर मी 4ने भागलं तर हा 4×5 20 होणार आहे आणि हा किती होणार आहे 4×4 = 16. सो नाव हा 5 कंसात गुणेल. सो 5x प्लस 5×3 = 15 = 4x प्लस 4×4 = 16. सो प्लस 4x इकडे घेऊन या. सो 5x मधून 4x काय होणार आहे मायनस. सो x राहणार आणि हा प्लस 15 इकडे आला तर मायनस होणार. सो 16तून 15 गेला किती राहणार आहे 1. हा 1 काय आहे. सो हा आहे x, दुसरा काही नसून हा काय आहे त्या जिन्याचा वेग. जिन्याचा वेग किती आला रे, जिन्याचा वेग आला 1. म्हणजे जिना हा एका सेकंदाला फक्त एकच पायरी वर सरकतोय. ठीक आहे, आपल्याला काय विचारतो पायऱ्या, आपल्याला पायरी विचारतोय. सो पायरी म्हणजेच काय यार, डिस्टन्स ना, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स. कुठलंही घ्या, मी हे डिस्टन्स उचलतो x+3 गुणिला 20. एक्सची किंमत किती येते 1 ना. सो 1+3 मल्टिप्लाइड बाय 20. सो 3 आणि 1 4 आणि 20 चौक किती होतात 80. लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे डिस्टन्स येतं ते स्टेप्समध्ये येतं. स्टेप्स म्हणजे पायरी. तुम्ही याच्यातही 1 ठेवू शकतात. सो 4 अधिक 1 5 होतो आणि 5 गुणिला 16 हा 16 वर काही इथे तो डिवाईड केल्यानंतर 4 आहे, आधी 16 आहे म्हणून 16×5 = 80. तुम्ही काही लिहा, ॲन्सर जे आहे ते तुमचा ॲन्सर कसं असणार आहे सेम असणार आहे. आय होप क्वेश्चन समजला असणार आहे. ठीक आहे, सो चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लास्ट क्वेश्चन 5वा प्रश्न बघूया. ओके, सो 5वा क्वेश्चन आपण बघूया. चला बघा. पी आणि क्यू वर सरकणाऱ्या जिन्यावरतून वरच्या दिशेने चालत येत आहे. आलं लक्षात. पी आणि क्यू वर सरकणाऱ्या जिन्यावरतून, हा जिना कुठे सरकतोय वर सरकतोय. ठीक आहे, हा जिना मला एवढं कळालं की पी आणि क्यू 2 व्यक्ती आहेत आणि हे जो जिना खालून वर चाललाय वर सरकणाऱ्या जिन्याहून वरच्या दिशेने चालत येत आहे. लक्षात, जिन्याहून वरच्या दिशेने चालत येत आहे. ठीक आहे, पी जितक्या वेळेत 5 पायऱ्या जातो तितक्याच वेळेमध्ये क्यू 3 पायऱ्या जातो. वर सरकणाऱ्या एस्केलेटरहून बघा, वर सरकणाऱ्या एस्केलेटरहून वर जाण्यासाठी पी आणि क्यू अनुक्रमे 50 आणि 40 पायऱ्या घेतात. तर वर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला किती पायऱ्या जावे लागेल जेव्हा जिना स्थिर असेल. ओके, बघा इथे काय सांगितलंय. पी आणि क्यू वर सरकणाऱ्या जिन्यावरून वरच्या दिशेने जात आहे, वरच्या दिशेने चालत आहे म्हणजे वर चाललेत. म्हणजे इथे एक उभा आहे आणि इथे एक उभा आहे. मागच्याच उदाहरणासारखं उदाहरण, इथे पी आहे आणि इथे काय आहे क्यू आहे. पीला वर जायचं आहे आणि क्यूची पण इच्छा तीच आहे, क्यूलाही काय करायचं आहे वर जायचं आहे. ठीक आहे, दोघांना वर जायचं आहे. जिना पण वर चालला आहे. काय म्हणतोय जरा विचार करा. पी जितक्या वेळेत 5 पायऱ्या जातो तितक्याच वेळेत, तितक्याच म्हणजे सेम टाईम, दोघांचा टायमिंग सेम आहे. म्हणजे जर हा एका सेकंदात 5 पायऱ्या वर जातो तर क्यू 3 पायऱ्या वर जातो. म्हणजे याचा अर्थ असा झाला, एकंदरीत आपल्याला असं म्हणता येणार आहे की पीचा वेग किती आहे 5 स्टेप्स पर सेकंद. एका सेकंदाला 5 पायऱ्या. तिथे टायमिंग दिला नाही, तितक्याच वेळेत म्हटलं मी, सेकंद ॲझ्युम केला. ठीक आहे, आणि क्यू तितक्याच वेळेमध्ये, जेवढ्या वेळेमध्ये म्हणजे एका सेकंदाला जर पी हा 5 पायऱ्या वर जातो तर तेवढ्याच सेकंदाला क्यू काय करतोय 3 पायऱ्या वर जातो, म्हणजे 3 स्टेप्स पर सेकंद. ओके, सो या ठिकाणी मला एवढी माहिती मिळाली. मला पीचाही वेग मिळाला, मला क्यूचाही वेग मिळाला. सो जरा पुढे जाऊया. वर सरकणाऱ्या एस्केलेटरहून वर जाण्यासाठी, म्हणजे जो जिना वर चाललाय तर यांना वर जाण्यासाठी पी आणि क्यू अनुक्रमे 50 आणि 40 पायऱ्या घेतात. किती पायऱ्या घेत आहेत? ओके, म्हणजे याचा अर्थ पी घेतो आहे 50 पायऱ्या. जो पी आहे तो खालून वर जाण्यासाठी 50 पायऱ्या घेतोय आणि जो क्यू आहे तो किती पायऱ्या घेतोय? तो घेतोय 40 पायऱ्या. मागच्यासारखंच उदाहरण आहे, जरा सेम उदाहरण आहे. ओके, अगेन सेम थिंग. पुन्हा आपल्याला एक काम करावं लागणार आहे.
पीचा वेग माहिती आहे आणि पी किती पायऱ्या जातो ते माहिती आहे. मग पीला लागणार आपण काय काढू शकतो मित्रांनो, टायमिंग काढू शकतो आहे. मग पीचा टायमिंग काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग पी किती अंतर जातो रे, पी जातो 50 स्टेप्स. ओके, पी जातो 50 स्टेप्स आणि कितीच्या वेगाने जातो, 5च्या. 5 स्टेप्स पर सेकंद. स्टेप्स कॅन्सल, 5 1 5 आणि 5 10 50. म्हणजे याचा अर्थ असा की हा पी नावाचा व्यक्ती, ज्याचा हा जो व्यक्ती एका सेकंदाला 5 पायऱ्या वर सरकतो, हा 50 पायऱ्या जर वर सरकला असेल तर तो किती वेळेत गेला असेल, 10 सेकंदात. आणि आता या साईडला आपण इथे बघूया की क्यूचा टायमिंग कसा आहे. क्यू जातो मित्रांनो 40 पायऱ्या म्हणजे 40 स्टेप्स जातो आणि त्याचा वेग किती आहे क्यूचा, 3 स्टेप्स पर सेकंद. सो स्टेप्स कॅन्सल आणि फायनल आन्सर येतं 40/3 सेकंद. इथे मुलांची फार मोठी गडबड होते. मुलांना वाटतं की असं काहीतरी विचित्र आलं का, मुलांना वाटतं अरे आपलं काहीतरी चुकीचं आहे किंवा मुलाला पॉईंटमध्ये करतात. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना किंवा एक चांगलं ओपिनियन सांगतो की जर अपूर्णांक आला असेल तर अपूर्णांकाला अपूर्णांकच राहू द्या, त्याच्याने खूप सारे उदाहरणं सुटतात. जर तुम्ही याचं कन्व्हर्जन पॉईंटमध्ये केलं तर तुम्ही उदाहरण अजून घाण करतायत, किचकट करतायत. त्याला असंच्या असं राहू द्या. तुम्ही विचार करा, म्हणजे जसा हा पी नावाचा व्यक्ती, पी 10 सेकंदात 50 पायऱ्या वर जातोय आणि क्यू 40/3 सेकंदात 40 पायऱ्या वर जातोय. तर मागच्या उदाहरणासारखं या 10 सेकंदामध्ये हा एकटा काम नाही करत आहे, पी त्याच्यासोबत जीना पण मदत करतोय. आणि क्यू सुद्धा एवढ्या सेकंदामध्ये एकटा काम नाही करत आहे. एवढ्या सेकंदामध्ये क्यू 40 पायऱ्या जातोय. क्यू सपोज या 40 पायऱ्या, हा जीना आहे. ओके, क्यू समजा इथून इथे जात असेल 40 पायऱ्या, तर हे एवढं अंतर कोणी हेल्प केलेली, हे एवढं अंतर हेल्प केली मित्रांनो त्या जिन्याने. म्हणजे हे टोटल डिस्टन्स झालं एवढं, हे झालं इथून तर इथपर्यंतचं टोटल डिस्टन्स. एवढं माहिती आहे, याच्या 40 पायऱ्या, याच्या 50 पायऱ्या. मग याचं कसं काढणार, हा पण एक मात्र गोष्ट दिली आहे, पीला एवढं अंतर जाण्यासाठी 10 सेकंद लागतात ना. म्हणजे 10 सेकंदामध्ये पी पण काम करतोय आणि त्या 10 सेकंदामध्ये जीना पण काहीतरी चढतोय. मग काम करू ना आपण, मागच्या वेळेसारखं काढून घेऊया. जिन्याचा वेग आपण गृहीत धरूया या ठिकाणी. सो जो जीना आहे तो जिन्याचा वेग मी या ठिकाणी मानतो. समजा जिन्याचा वेग आहे x स्टेप्स पर सेकंद. हा, मग आता मागच्या उदाहरणासारखंच आपण डायरेक्ट करूया. डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स सेम आहे. सो डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स. हे डिस्टन्स पीने कापलेलं आणि हे डिस्टन्स क्यूने कापलेलं. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय येतो, स्पीड इंटू टायमिंग फॉर्म्युला. मात्र या ठिकाणी याचं काही काम नाही आहे, हे वापरणार नाही आहे. ओके, मग बघा पी किती पायऱ्या सरकतो, पी जातो 50 पायऱ्या प्लस पी हा 50 पायऱ्या 10 सेकंदात जातो आणि त्याच 10 सेकंदामध्ये मग जिना किती जातो. हा, मग जिना किती अंतर जातो. मग अंतर म्हणजे काय, तर मग पुन्हा आपल्याला ते काढावं लागणार. अंतर म्हणजेच काय, तर वेग गुणिला वेळ. हा, मग जिन्याचा वेग किती आला रे, x, आणि तो किती सेकंदात जातोय, 10. म्हणजे याचा अर्थ असा की 10x, म्हणजे जिना किती अंतर सरकला, 10x. जर 10 सेकंदामध्ये पी हा 50 पायऱ्या पुढे सरकतो तर त्याच 10 सेकंदात हा किती सरकतोय, 10x. बरोबर. क्यूबद्दल, क्यू हा स्वतःहून 40 पायऱ्या जातो आणि त्याला हेल्प कोण करताय, त्याला जिना हेल्प करतोय. मग जिन्याचा वेग x आहे आणि वेळ किती वेळेमध्ये जातोय, 40/3. म्हणून काय करणार आहे, x गुणिला 40/3 म्हणजे 40x/3. हे झालं इक्वेशन तयार. हे 50 आणि 40 हे अंतर पीने आणि क्यूने कापलेलं, हे पीने कापलेलं, हे क्यूने कापलेलं, आणि तेवढ्याच वेळेमध्ये हे कापलेलं अंतर कोणी आहे, जिन्याने, आणि हे कोणी कापलेलं आहे, जिन्याने. हे जिन्याने कापलेलं अंतर क्यूच्या सोबतीचं आणि हे जिन्याने कापलेलं अंतर पीच्या सोबतीचं. सो जस्ट इक्वेट करायचं आहे. सो हा +40 इकडं आणा. सो 50मधून जर 40 गेला, सो इथे असं लिहितो 50 - 40, आणि हा आहे 40x/3 मधून जर 10x गेला, हा इकडे येणार, मायनस होऊन जाणार. सो 10 इज इक्वल टू 3 गुणिला 10x किती होतात रे, 30x/3. हेन्स 10 इज इक्वल टू 10x/3, आणि हा 10 आणि हा 10 कॅन्सल होतो. सो एक्सची किंमत किती येते, 3. हा एक्स काय आहे, हा एक्स काय आहे, एक्स आहे जिन्याचा वेग. जिन्याचा वेग किती आहे, 3 स्टेप्स पर सेकंद. म्हणजे 10 सेकंदात
लॉजिक कळत आहे? 10 सेकंदात ज्यावेळेला हा 50 पायऱ्या सरकतो ना स्वतः तो पी, तर हा किती सरकतोय? जो जिना दिलेला आहे तो जिना बघा आता कसा सरकतोय. तर जिना एका सेकंदाला जातो 3 पायऱ्या. तुम्हाला काय विचारलं आहे? तर वर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला किती पायऱ्या जाव्या लागणार, किती पायऱ्या जाव्या लागणार जेव्हा जिना स्थिर असेल, म्हणजे याचा अर्थ डिस्टन्सच काढायचा आपल्याला. सो एकूण पायऱ्या काढायच्या आहेत. एकूण पायऱ्या काढायच्या आहेत. तर कुठले पण एखादी गोष्ट यूज करू शकता तुम्ही. आयदर हे यूज करा, आयदर हे यूज करा, नो डाऊट. मी समजा हे वापरतो. 50 + 10x. 50 पायऱ्या पी जातो आणि तेवढ्याच 10 सेकंदात हा किती पायऱ्या जातोय? एका सेकंदाला 3, म्हणजे 10 सेकंदात 10 त्रिक 30. 50 + 3 80 स्टेप्स. म्हणजे जो जिना आहे ज्याचा प्रश्न दिला आहे त्या जिन्याला एकूण किती पायऱ्या आहेत? तर त्याला आहेत 80 पायऱ्या. ओके मित्रांनो, टॉपिक खूप सोपा आहे, टॉपिक खूप इझी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे फंडे क्लिअर असणं फार गरजेचं आहे. जर तुमचे फंडे क्लिअर असतील तरच तुम्हाला उदाहरणं सोडवता येणार आहे. परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये भरपूर सारे लोक काही सांगतात, शॉर्टकट सांगतात. शॉर्टकट नावाचा प्रकार नाही. एक्झामला एवढं करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला बारीक बारीक फंडे समजले असतील तर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप्स लिहा आणि मोकळं व्हा. फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे, फक्त व्हॅल्यू पुटअप करायची आणि लक्षात ठेवायचं डिस्टन्स आणि डिस्टन्स हे नेहमी कसं असणार आहे? सेम असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हे समजलं असणार आहे, तर हा दूरपर्यंतच्या मुलांपर्यंत शेअर करा की ज्यांनाही तुमच्या मित्रांना याचा बेनिफिट व्हायला हवा. ठीक आहे, असे भरपूर सारे व्हिडिओ येतील. आणि जर तुमची इच्छा अशी असणार की अजून एखादा महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावरती व्हिडिओ तयार व्हायला हवा, सो प्लीज मला तुम्ही मेसेज करा, कॉल करा. ठीक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर छान गोष्ट आहे, आणि नसेल आवडला, जर कधी काही तुम्हाला वाटत असेल की अजून याच्यामध्ये काही चेंजेस झाले असते, सो प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला तसंही सांगा. ठीक आहे, तोपर्यंत बघूया. थँक्यू.